अमरावती गाठून नागपूरच्या या सिनियर सिटीजनच्या वर्ल्ड रेकॉर्डामध्ये आज पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होता। अमरावतीतून तर थेट नागपूर गाठून आज मान्यवर मॅडम ज्योत्स्ना शेटे मॅडम जुडलेल्या आहे आपल्या चॅनलशी। थेट वार्ता करूया, जाणून घेऊया काय सांगणं मॅडमला परिचय सांगा। मी ज्योत्स्ना शेटे, दीपज्योती बहुउद्देशीय महिला विकास संस्थेची अध्यक्ष आहे। माझा दीपज्योती कराओके क्लब आहे आणि 2023-24 पासून मी मनीष पाटील फाउंडेशन यांच्याशी जोडलेली आहे। त्यांनी केलेल्या नागपूरच्या कार्यक्रमामध्ये मी आणि आमच्या अमरावतीचे सर्व सहभागी कलाकार इथे पार्टिसिपेट होतो। मला अभिमान वाटतो की मी 59 माझं वय 59 आहे। मी ऑर्गनायझरमधून इथे काम करते आहे। माझ्यासोबत आमचे फंदे सर आहेत, कल्पनाताई आहेत, नंदिनी वर्गट आहे, रत्ना पाटील आहे। या सर्वांनी मिळून या 50+ कार्यक्रमामध्ये 55 ते 60 सदस्यांना इथे सहभागी करून घेतलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार मला त्यांच्या संविधानाचा अभिमान आहे। मी बाबासाहेबांना प्रणाम करते की या ज्या कलागुणांना वाव देण्याचं मनीष पाटील यांनी जे आहे हा सिंगिंग प्रोग्राम आयोजित केलेला आहे तो आम्हा सर्व लोकांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांची प्रेरणा घेऊनच आमच्या अमरावतीला सन्माननीय फंदे सर यांनी किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त 96 तासाचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा मानस केला होता आणि तो मानस 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट पर्यंत पूर्णत्वाला जाणार आहे आणि त्याचं सारं श्रेय आमच्या मनीष पाटील, आमच्या सुनैना मॅडम आणि आमच्या फंदे सर यांना जातं। तेव्हा हा कार्यक्रम चांगला होण्यासाठी नागपूरच्या लोकांनी सुद्धा सहभागी व्हावं। सर्व आयोजकांनी, सर्व संस्थापक आमचे मनीष पाटील, सोळंकी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही अमरावतीला चांगला करून दाखवणार आहोत आणि त्यासाठी आमच्या नागपूरच्या सर्व सदस्यांनी द्याव्यात आणि आमच्या कोऑर्डिनेटर सुनैना मॅडम यांनी द्यावं अशी मी त्यांना विनंती करते आणि नेहमी सर्वांनी या कलागुणांमध्ये पुढे यावं आणि आपलं नाव पुढे करावं अशी मी त्यांना विनंती करते। माझ्या संस्थेतर्फे आणि या मनीष पाटील यांच्या संस्थेतर्फे जे काही उपक्रम राबवतात त्या उपक्रमाला आमचा सहभाग आहे। माझ्या संस्थेतर्फे आम्ही प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवतो, व्यसनमुक्ती अभियान राबवतो। कॅन्सरग्रस्त लोकांसाठी जे मनीष भाऊ काम करतात त्याचा मला अभिमान वाटतो आणि त्यांच्यासाठी फुलाची पाकळी करण्याचा आमचा सुद्धा अमरावतीकरांचा सहभाग राहील अशी मी त्यांना ग्वाही देते, आश्वासन देते। मी ज्योत्स्ना शेटे, धन्यवाद म्हणते। शेटे मॅडमनी आपल्याला महत्त्वपूर्ण चर्चासत्रामध्ये महत्त्वपूर्ण माहिती सांगितली। अमरावती भी काही मागे नाही, नागपूर सारखा जसा गाजत आहे त्याच प्रकारे अमरावती भी जुगलबंदीसाठी नागपूरच्या कलाकारांना आमंत्रित केलेलं आहे आणि चांगली अशी जुगलबंदी आपल्या अमरावती क्षेत्रामध्ये होणार आणि आपण काही नवीन असा प्रयोग करून समाजामध्ये जाणून घेऊया आणि मॅडमने चांगलाच आपल्याला मार्गदर्शन आपल्याकडून त्यांना क्रांतिकारी जय भीम, बाबासाहेब आंबेडकर की जय, बाबासाहेब आंबेडकर की जय। हेमातून त्यांनी विश्व निर्माण केलं तसं आपणही विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करूया। जय भारत, जय महाराष्ट्र। सिनियर सिटीजनचा वर्ल्ड रेकॉर्ड या पुरस्कार वितरणमध्ये आपल्याकडे रीता मॅडम जुळलेल्या आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी शिरकत केली होती आणि कार्यक्रमाने मोठा असा जोश आणि जल्लोष पाहून आपल्यासोबत ते जुळलेले आहे। काय सांगून जाणून घेऊया मॅडमला परिचय सांगा। मी रीता श्रीराम मेटीवार पुलगाववरून आहे आणि सर्वप्रथम मी एक समाजसेविका आहे पुलगावला आणि स्वर्णक्रांती महिला जागृती संघटनेची अध्यक्ष आणि तशीच बचत गट वगैरे सर्वच आहे। माझे सामाजिक कार्य करते आहे मी आणि सर्वात मेन म्हणजे मला गाण्याचा अतिशय शौक आहे। पण कसं आहे आतापर्यंत अशी काही स्टेज वगैरे संधी भरपूर मिळाली पण त्यावेळेला आम्हाला वेळ देता आला नाही आणि आता 50 अबो आम्हाला म्हणजे मनीष सरांनी इथे कार्यक्रम जे अरेंज केला तिथे मला गाणं म्हणायची संधी मिळाली। त्याबद्दल मला फारच आनंद मिळाला की माझं एक जे हॉबी आहे ती पूर्ण झाली। त्याबद्दल मी फाउंडेशनचे खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद। जय हिंद, जय भारत। अमरावती थेट नागपूर गाठून आज सुनंदाताई भोते आज या सिनियर सिटीजनच्या या वर्ल्ड रेकॉर्डामध्ये गाण्याचा जो वर्ल्ड रेकॉर्ड होता त्यांनी शिरकत केली। ज्याप्रमाणे थेंबातून सागर निर्माण होतो त्याचप्रमाणे थेंबातून
कलाकार निर्माण होऊन राहिले आणि अमरावतीमधून थेट त्यांनी नागपूर गाठून नागपूरच्या लोकांना सांगितलं आहे की अमरावतीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने कलाकार आहे आणि आज आपल्या टाळीशी थेट जुळलेले आहे. जाणून घेऊयात त्यांचं काय. संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम मनीष सरांनी ठेवला होता इथं. त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट झालो आणि आम्हाला गाण्याची संधी मिळाली. इथून आम्हाला फार म्हणजे उत्सुकता निर्माण झाली, यापुढेही असेच कार्यक्रम व्हावे आणि आम्ही त्यात पार्टिसिपेट करावे असं मला वाटते. त्या संदर्भात आज प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम होता. त्या निमित्तानं आम्हाला इथं येण्याची संधी मिळाली आणि असेच यापुढे वारंवार आम्ही या कार्यक्रमात भाग घेऊ आणि असाच प्रोग्राम आहे मनीष सरांना पाठिंबा देऊ. त्या निमित्ताने हा आजचा प्रोग्राम होता. काही कलाकारांनी सांगितलं की आपला आवाज सुद्धा अत्यंत गोड असा आहे आणि आमच्या चॅनलच्या वतीने एखादा गाण्याचा तुम्ही छोटासा गाणं प्रस्तुत करून जनतेला प्रत्येक आवाज काय का गाणं चॅनलवर कहीं किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता, ज़बान नहीं मिलता, कहीं किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता. सुंदर असं साजरं गाणं आणि गोडावा निर्माण करणारा हा आवाज जगापर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या घराघरात पोचावा आणि एक गोडावा निर्माण करावा. आमच्याकडून त्यांना क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय संविधान. हे चॅनलशी कल्पनाताई जुळलेले आहे आणि गाण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती फैलवतात आणि आज या नागपूरमध्ये सिनियर सिटीजनचा जो वर्ल्ड रेकॉर्ड होता तिथे त्यांनी शिरकत केली आणि काहीतरी अमरावतीची विशेषता घेऊन आज नागपूरला पोहोचलेला आहे. अमरावतीतला काही क्षणातला भाग आपल्याकडे शेअर करणार आहे. काही जाणून घेऊया. मॅडम आपला परिचय सांगा. मी कल्पना नाईक, विश्वजा महिला मंडळ बौद्धिक संस्था अमरावती, तसेच गीत संगीत कराओके क्लब अमरावती यांच्या वतीने मी गणेश सरांशी 3-4 वर्षापासून जोडलेले वर्ल्ड रेकॉर्डसाठी. तसेच अमरावतीला 401 मध्ये पण जोडलेली आहे. आता पण सहभाग पार्टिसिपेट माझे सर्व आलेले आहेत. त्यांनी माझ्या थ्रू त्यांनी पार्टिसिपेट केले, छान गाणी सादर केली आणि त्यांना खूप आनंद झाला की म्हणजे 50 वर्षानंतर गाण्याची संधी मिळाली. त्याच्यामध्ये खूप आनंद झाला आणि आज त्या उत्सुकतेने आज पण याला नागपूरला सर्टिफिकेट आणि गोल्ड हे मेडलसाठी त्यांची उपस्थिती इथे आहे आणि मनीष सरांचे मी त्याच्यामध्ये आभार मानू शकते. आपल्या चॅनलवर काही एक सुंदर असं साजरं गाणं प्रस्तुत करणार आहे. काय गाण्याचे बोल जाणून घेऊया. माझ्या भीमाच्या नावानं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, माको लाविल रमान, कुंकू लाविल रमान. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. माझ्या भीमाच्या नावाचं, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. थँक्यू. गाण्याच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण केली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या गाण्याची एक लोकांना एक सुंदर संदेश, माझ्या भीमाच्या नावानं कुंकू लाविल रमानं, असं सुंदर असं प्रस्तुत गाणं केलं आणि आमच्याकडून त्यांना क्रांतिकारी जय भीम, जय भीम. आपल्या चॅनलशी कृष्णताई जुळलेले आहे आणि प्रबोधनाचं काम करतात आणि आज या नागपूरमध्ये आले.
कार्यक्रमामध्ये त्यांनी सुद्धा गाण्याचा प्रयोग केला आणि आपल्या चॅनलवर सुद्धा एक गाणं प्रस्तुत करत आहे. समाजाला जोडण्याचं आणि तटाकडातून आलेल्या लोकांना कसं एकत्र करता येईल असं गाणं सुंदर असं साजं गाणं प्रस्तुत करत आहे जोशाताई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचा जो धर्म स्वीकारला त्या गौतम बुद्धाला प्रणाम करते आणि एक गीत म्हणते. नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा, नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा, घुमे प्रार्थना अंतरी दीप लावा, नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा, नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा. माझ्या भीमाच्या नावाचं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रामान, माझ्या भीमाच्या नावानं कुंकू लाविल रमान, 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 माझ्या भीमाच्या नावानं कुंकू लाविल रमान, हो माझ्या भीमाच्या नावानं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. उपवासी राहिली दीन दलितांची माऊली, उपवासी राहिली दीन दलितांची माऊली, केली संस्कार निर्माण हो केला संस्कार निर्माण, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू भीमाच्या नावानं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. बोलो बाबासाहेब आंबेडकर की जय. तथागत शांतीचे दूत तथागताची आठवण करतात सोबत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण घेण्यात आली आणि सुंदर असं गाणं शेट्या मॅडमने आपल्याला इथे प्रस्तुत केलं. त्यांनी नागपूरच्या लोकांना सांगितलं आहे की आम्ही काही कमी नाही, जुगलबंदी अमरावतीमध्ये आल्यावर जुगलबंदीचा जोश काय राहणार या गाण्याच्या माध्यमातून त्यांना सांगितलं आहे. चांगली काही अशी टक्कर होणार अशी महत्वपूर्ण संदेश देताना त्यांनी आणि आमच्याकडून त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. या अमरावती दुमदून टाकू आणि नागपूर सुद्धा बोला बाबासाहेब आंबेडकर की जय. सुज्ञानाचा निर्माण झाला भीमासारखा जन्म येईल का, माझ्या भीमराया वाणी पुढारी होईल का, माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का, असा पुढारी होईल का, असा पुढारी होईल का, असा पुढारी होईल का, असा पुढारी होईल का. नमस्कार. जय भीम. बाबासाहेबांना शतशः प्रणाम.